आज सकाळपासून आपण आता असा हा पाहणी दौरा करतोय. जास्त करून नुकसान इथं पंधरे भागात झालंय. पवईमाळ, धुमाळवाडी ह्या गावांमध्ये जास्त नुकसान झालेलं आहे. आता आम्ही वेगळे वेगळे सगळे प्लॉट बघितले. केळ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, हरभऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालंय. ऊस सगळा हा शेतकऱ्यांचा खराब झालेला आहे. एक कलिंगडचं पण आपण एक प्लॉट बघितला, तो पण आता पूर्णपणे खराब झालेला आहे. असं खूप मोठं नुकसान या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं इथं झालेलं आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही ह्या शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर एक नुकसान भरपाई किंवा एक स्पेशल पॅकेज आपल्या बारामती तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना इथं मिळायला पाहिजे आणि लवकर मिळावं. पंचनामे हे आम्ही करतोय, ह्याच्या आधी पण पंचनामे आम्ही केलेले आहेत. इथं आता आमचे एक शेतकरी बांधव आहेत, त्यांनी मला आता सांगितलं की गेल्या वर्षी असंच एक अवकाळी पाऊस झालेला आणि साधारण 1.5 एकरमध्ये त्यांना 5,000 रुपये तिथं देण्यात आले होते. असं तेव्हा सांगण्यात आलं होतं की 1.5 एकरासाठी 5,000 रुपये मिळतील आणि ते पैसे आजपर्यंत त्यांना इथं मिळालेले नाहीये. ते बरोबर आहे ना? 5,000 रुपयांनी हे नुकसान काय भरून निघू शकत नाही. कमीत कमी 1 लाख रुपये एकर असं एक स्पेशल पॅकेज आपले जे कृषी मंत्री आहेत भरणे मामांनी आमच्या सगळ्या बारामती तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, शासकीय अधिकाऱ्यांनी अद्यापही पंचनामे अजून केले नाहीत. काय शासनाकडे तुमची मागणी असणार? पंचनामे हे तर झालेच पाहिजेत, लवकर झाले पाहिजेत. ते होत नाहीयेत. आम्ही पण तिथं पाठपुरावा करू, आम्ही पण तिथं फॉलोअप घेऊ आणि लवकरात लवकर हे पंचनामे होतील अशी अपेक्षा ठेवतो. काय तुमचं नाव आहे? खरं तर काल अवकाळी पाऊस झालाय, किती एकरामध्ये तुमचं कलिंगड होतं आणि साधारणतः किती नुकसान झालंय? माझं नाव अनिकेत धुमाळ, माझं गाव धुमाळवाडी. माझं कलिंगड 2 एकरचा प्लॉट होता. 2 एकरामध्ये माझी रोपं होती, 12,000 रोपं होती. 12,000 रोपामध्ये आज त्या प्लॉटला 40 दिवस पूर्ण झाले. 40 दिवस पूर्ण झाले, पण काल अचानक ह्या गारपिटीच्या पावसाने पूर्ण प्लॉटचं नुकसान झालेलं आहे. प्लॉटमध्ये आता काहीच राहिलं नाही. प्लॉटमध्ये म्हणजे थोडं पण काय राहिलं नाही की त्यातून काय आपल्याला मिळेल असं. तुम्ही आता उल्लेख केला युद्धाच्या अगोदर जो काय या पिकाचा फळाचा दर वेगळा होता आणि आता वेगळा दर होता. साधारणतः युद्धाच्या अगोदर किती दर होता आणि जर तो दर आता मिळाला असता तर साधारणपणे किती नुकसान त्या दरानुसार तुमचं झालं असतं? युद्धाच्या आधी जो दर होता तो दर जर मला ह्या प्लॉटला जर सापडला असता तर माझं 20 लाखाचं उत्पन्न ह्या प्लॉटमध्ये मला भेटलं असतं. पण युद्धामुळं दर खूप कमी झाले, त्याच्यामुळे मला ते काय भेटलं नाही. शासनाकडे काय मागणी? एकरी साधारणतः शासनानं किती पंचनामा करून किती रक्कम अनुदानाची त्या ठिकाणी दिली पाहिजे अशी तुमची मागणी आहे? हे सगळं झाल्यानंतर शासनाने फक्त आमची एकच अपेक्षा शासनाकडे की आम्हाला समाधानकारक शासनाने निर्णय घ्यावा ह्याच्यावरती.